Good morning, all of you. Let's start our next question. What is branding? Explain its component. Okay, branding काय आहे आणि branding चे component कोणते आहेत? तर पण हा क्वेश्चन बघणार आहोत. Branding is a process which involve creating a specific name, logo, and image of a particular product or services of a or company. Okay. एका कंपनीचा लोगो असेल किंवा नेम असेल, देन साइन असेल, सिम्बॉल असेल, लेटर असेल, तेव्हा आपण काय करतो, प्रिपेअर करतो, प्रोसेस करतो, त्याला ब्रँडिंग असं म्हटलेलं आहे. So branding is a process. Branding is a process which involve. Branding मध्ये काय इन्व्हॉल्व आहे? हा पार्ट पुढचा महत्वाचा आहे. Which involve creating a specific name, logo and image of a particular product, services or company. Particular product, services or company. This is done to attract customer. बेसिकली आपण ब्रँड हे कशासाठी यूज करतो, तर कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी, राईट. कस्टमर काय झाले पाहिजे, अट्रॅक्ट झाले पाहिजे. ओके. देन इट इज युजली डन थ्रू ॲडव्हर्टायझिंग विथ अ कन्सिस्टंट थीम. लक्षात ठेवा, तर ब्रँडचा जर तुम्हाला एक इमेज क्रिएट करायची असेल, ती ऑलवेज फोकस ऑन ॲडव्हर्टायझिंग. जितकी जास्त ऍड कराल तितकं तुमचं प्रोडक्ट कस्टमरला नोन होणार आहे, राईट, आणि कस्टमर तुमच्या प्रोडक्ट कडे अट्रॅक्ट होतील. सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अ इमेज ऑफ द प्रोडक्ट इन द माइंड ऑफ कस्टमर. कस्टमरच्या माइंड मध्ये एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासाठी कन्सिस्टन्सी ऑफ ॲडव्हर्टायझिंग हे फार महत्वाचं असतं. देन दिस इज डन. Branding aims to establish a significant and differentiated presence. Branding establish different and significant presence in the market that attract and retain loyal customer. ब्रँडिंग मुळे काय होतं, तर तुमचे लॉयल कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, राईट. आणि जे लॉयल कस्टमर आहेत तेच फक्त काय करणार आहे, तुमचे प्रोडक्ट हे रिपीट परचेस करत असतात. अदरवाईज जे रेग्युलर कस्टमर आहेत ते प्रत्येक वेळी सेम ब्रँडचे प्रोडक्ट यूज करतील असं ना. बऱ्याच वेळी ते स्विच करतात एखाद्या ब्रँड कडून दुसऱ्या ब्रँडकडे. बट जे लॉयल कस्टमर आहेत ते काय करणार आहेत, कंटिन्युअसली सेम प्रोडक्ट काय करतील तर चॉईस करतील. क्लिअर. कंपोनेंट्स बघा काय आहेत. कंपोनेंट्स ऑफ ब्रँड. फर्स्ट, ब्रँड नेम. ब्रँड नेम. Brand name consists of word, letter or number. ब्रँड नेम मध्ये काय येईल, नेम मध्ये वर्ड येईल. ओके. ब्रँड नेम consists of word, letter or number that can be vocalized. तुमच्या प्रोडक्टला ओकलाइज करण्याचं काम हा नंबर करेल किंवा हे नेम करेल, त्याला आपण ब्रँड नेम असं म्हणतो. आता नेम, लोगो, सिम्बॉल, झुंजू असे बरेचसे कंपोनेंट्स आपल्याला इथे बघायचे आहेत. नेम लाईक अ नेम लाईक अ लेटर, देन नंबर अँड वर्ड. या तीनच गोष्टी नेम मध्ये इन्क्लूड होतात, लक्षात ठेवा. आणि ते काय करतायत, vocalize your product and register brand are called trademark. जो ब्रँड रजिस्टर आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रेडमार्क म्हणतो. हे लक्षात ठेवा. देन रजिस्ट्रेशन गिव्स लीगल प्रोटेक्शन टू द ब्रँड. म्हणजे कोणीही आपला ब्रँड कॉपी पेस्ट करू नये ह्या इंटेन्शनने आपण आपल्या ब्रँडचं रजिस्ट्रेशन करतो. जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतोय तेव्हा त्याला एक लीगल स्टेटस मिळतो. तेव्हा त्याला काय मिळणार आहे, एक लीगल स्टेटस मिळेल. पहिला पार्ट क्लिअर झाला. फर्स्ट पॉइंट, ब्रँड नेम. नेम मध्ये काय आहे, वर्ड, देन लेटर अँड नंबर. हे तीन फक्त पॉइंट नेम मध्ये इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे. देन रजिस्टर ब्रँडला काय म्हणतोय आपण, ट्रेडमार्क. ट्रेडमार्क कशासाठी केलं जातं, लीगल प्रोटेक्शन. ओके. चला नेक्स्ट आहे सेकंड पॉइंट, लोगो. सेकंड कंपोनेंट आहे लोगो. जसं आता ब्रँड नेम मध्ये जर तुम्ही एक्झाम्पल द्यायचं झालं तर
मॅकडोनाल्ड, लेटर, लेटर आहे म्हणजे तो ब्रँड नेमचं पुढे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आता इथे लोगो आहे. ओके, लोगो इज अ लाईक अ वर्ड. आता लोगो मध्ये काय असणार आहे बघा, अ लोगो इज अ वर्ड और सिम्बॉल, दोन्ही आहेत, वर्ड और सिम्बॉल दॅट रिप्रेझेंट अन ऑर्गनायझेशन. हे काय करेल, ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करेल. देन it is often the prominent identity item for many companies or brands. It conveys origin, identity or ownership. लोगो काय करतो, तुमचे ओरिजिन म्हणजे तुम्ही किती ओरिजिनल आहात हे इंडिकेट करण्याचं काम लोगो करतो. देन तुमची आयडेंटिटी क्रिएट करण्याचं काम करेल. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हीच फक्त त्या लोगोचे ओनर आहात हे इंडिकेट करण्याचं काम लोगो करतो. लोगो मध्ये काय इन्क्लूड आहे, लोगो इन्क्लूड्स वर्ड अँड सिम्बॉल. लोगो क्रिएट डिफरंट आयडेंटिटी इन द माइंड ऑफ कस्टमर. ओके, देन इट कन्वे ओरिजिन, आयडेंटिटी और ओनरशिप. क्लियर. सेकंड पॉइंट, लोगोचे एक्झाम्पल सांगा. लोगो मध्ये सिम्बॉल आहे आणि तो सिम्बॉल कोणीही कॉपी पेस्ट करू शकत नाही. ओके, टाटाचा कसा लोगो आहे, अजून काय सांगू शकाल, सांगा, अजून बरेच आहे. ऍपलचे एक्झाम्पल सांगू शकता. ऍपलची ओनरशिप ही त्यांच्याकडेच आहे, राईट. म्हणजे काही वेळा कसं होतं, तुम्ही लायसन किंवा कॉपीराईट किंवा म्हणजे त्याच्या एक लिगल फॉर्मॅलिटीज जर कम्प्लीट केल्या तर समटाइम वी यूज कलर कॉम्बिनेशन, थीम, लेटर, जर कॉपीराइट पेटंट जर घेतलं तर. बट लोगो असा आहे की ती कंपनीचा तो ओरिजिन आहे आणि ती कंपनीच फक्त त्याची ओनरशिप असणार आहे हे इंडिकेट. क्लियर. नेक्स्ट, कॅरेक्टर. कॅरेक्टर, कॅरेक्टर लाईक अ जुजू ऑफ ओडाफोन, माहितीये का तुमच्या जनरेशनला जुजू, ते माहिती बरोबर. जुजू ते छोटे छोटे बावले असायचे, आधी खूप ऍड असायचे त्याचे, छोटे बावले असायचे ना ते ओडाफोनचे ऍड करायचे ना. कॅरेक्टर लाईक अ जुजू ऑफ ओडाफोन. देन अमूल गर्ल, अमूल गर्ल. देन पार्लेजी वरची गर्ल, ते सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. ओके, so some are famous character which help in creating brand identity and brand recall. Okay, brand identity and brand recall म्हणजे कंपनी काय करते, एक स्पेसिफिक कॅरेक्टर यूज करेल फॉर ऍडव्हर्टायझिंग ऑफ अवर ब्रँड. मग ते त्याला सबस्टिट्यूट नाही ठेवत कधी, तेच असणार आहे कन्सिस्टंटली, त्यालाच आपण कॅरेक्टर असं म्हणतो. स्पेसिफिक मिनिंग आहे त्यामध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही की आज कोलगेटची ऍड एका सेलिब्रिटीने केली, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेलिब्रिटीने केली, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सेलिब्रिटीने केली. दिस इज नॉट अ कॅरेक्टर. कॅरेक्टरला तुम्ही स्पेसिफिक पर्सनॅलिटी काय करता तर ते करता. दोन एक्झाम्पल, आता तुमचं फारसं नाहीये, तुम्ही अगोदरचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. नेक्स्ट, स्लोगन. स्लोगन पण कॉपी पेस्ट होणार आहेत का हो, नाही. ते त्या त्या कंपनीला काय करतील, इंडिकेट करतील, त्या त्या कंपनीला, कंपनीच्या प्रोडक्टला आयडेंटिटी देतील. सो स्लोगन लाईक अ शॉर्ट कॅची फ्रेज. त्याचा कीवर्ड काय आहे, स्लोगन हे कसे असले पाहिजे, स्लोगन हे शॉर्ट असले पाहिजे, स्लोगन हे कॅची असले पाहिजे. जसं आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल स्लोगन सांगा बरं तुम्हाला आठवणार आहे फेमस, कुछ मीठा हो जाए. ओके, देन पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, स्लोगन. देन जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, स्लोगन. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी कसंच आहे, हा. देन हे स्लोगन आहे. आणि त्या स्लोगन वरून आपल्याला तर लक्षात आले की नाही, हा हे या कंपनीचं काय आहे स्लोगन आहे. दॅट मीन्स इट इज कॅची अँड शॉर्ट. म्हणजे असं नाही की तुम्ही खूप वेळ बोलताय स्लोगन मध्ये, स्लोगन हा नेहमी शॉर्ट असला पाहिजे आणि कॅची असला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट, जिंगल. जिंगल बेल वाला नव्हे. जिंगल इज अ म्युझिकल मेसेज.
रिटन अराउंड दी ब्रँड. आता म्युझिकल मेसेज यामध्ये कोणतेही येऊ शकतात. जिंगल मोस्टली और कॉमनली यूज टेलिव्हिजन और ऍडव्हर्टायझिंग. जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन ऍडव्हर्टायझिंग देता किंवा रेडिओवरती ऍड देता तेव्हा ऑब्विसली तुम्हाला काय करावं लागतं, जिंगल यूज करावे लागतं. ओके, सो जिंगलचं कीवर्ड काय आहे, म्युझिकल मेसेज. म्युझिकल मेसेज. क्लिअर झाले 5 पॉइंट झाले, लिहून झाले. तुमच्या लक्षात राहणारा इझिली रिकॉल होणार एखादा जिंगल सांगा बरं. कोणतं वाला जिंगलचं एखादं म्युझिकल मेसेज सगळ्याच ऍडला बेसिकली यूज केलं जातं. कोणताही म्युझिक जो तुम्ही तुमच्या ऍडला यूज केला. नोकियाचा साऊंड यूज केला जातो माहितीये ना, की तो प्रॉपर तो साऊंड. आणि एक ऍड आहे बघा जी कशी बाकीच्या अँड्रॉइड मोबाईलची रिंगटोन अशी खूप वाजते. म्हणजे 2 बॉईज असतात, ते सलून मध्ये बसलेले असतात आणि एकाचा कॉल येतो जो येतो आयफोनचा आधी. आणि आयफोनची सायलेंट रिंग असते थोडीशी, म्हणजे इरिटेटिंग असते. आणि बाकीच्या ऑर्डर म्हणजे ते ऍपलची ऍड करत होते, ऍपल जिंगलची बेसिकली. जिंगलची स्पेसिफिक ऍड करत होते. आणि तिथे दुसरा जो बॉय होता त्याच्याकडे सॅमसंगचा फोन. तर तो सॅमसंगच्या फोनच्या आधीच्या रिंगटोन जर बघितलं तर इतक्या इरिटेटिंग होत्या ना, म्हणजे बाप रे, थोडस कमी व्हॅल्यू करण्याची गरज. सो इट इंडिकेट द जिंगल और म्युझिकल मेसेज अवर ब्रँड. नेक्स्ट, पॅकेजिंग. Packaging. A packaging is an actual container covering or wrapping to protect the product or brand. Okay. So पॅकेजिंगचं मेन इंटेन्शन काय आहे हो, त्या प्रोडक्टला कंटेन करणं, कव्हर करणं आणि त्याला रॅप करणं. ओके, बेसिकली जर आपण आता बघितलं की ऑनलाईन मार्केटिंगचे किंवा ऑनलाईन पॅकेजिंग हे डिफरंट असतात आणि ऑफलाईन वाले डिफरंट असतात. ऑनलाईन पॅकेजिंगला जास्त अमाऊंट स्पेंड करतात का, नाही. पण बेसिकली त्यांचा एक थोडासा थिक वाला प्लास्टिक असतो आणि त्याच्या आतमध्ये एक सिंगल वाला प्रायमरी पॅकेजिंग एक असतं, दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त खूप सारे पॅकेजिंग वरती ते अमाऊंट स्पेंड करत नाही. ऍज द रिझल्ट रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. म्हणून त्याचा एक रिझल्ट कुठे आपल्याला बघायला मिळतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट वरती बघायला मिळतो. बट प्रायमरी एम ऑफ पॅकेजिंग काय असणार आहे, त्याला रॅप करणे, त्याला कंटेन करणे आणि त्याला कव्हर करणे. हा असणार आहे प्रायमरी और मेन पर्पज ऑफ पॅकेजिंग. अँड सेकंड पर्पज ऑफ पॅकेजिंग टू अट्रॅक्ट द कस्टमर. ओके, प्रायमरी लक्षात ठेवा, एक प्रोटेक्शन टू द प्रोडक्ट. सिंपल. द प्रायमरी पर्पज ऑफ पॅकेजिंग इज टू प्रोटेक्शन टू द प्रोडक्ट. प्रोटेक्शन देणं त्या प्रोडक्टला, ते प्रोडक्ट प्रॉपर राहिलं पाहिजे. आणि सेकंडरी काय असलं पाहिजे, म्हणजे प्रोटेक्शन द्यायचं मग खूप सारे पेपर आणून त्याला रॅप करायचे का हो, दिस इज कॉल्ड द पॅकेजिंग, नो. तर त्याचं अशा पद्धतीने पॅकेजिंग करा जेणेकरून कस्टमर सुद्धा इझिली अट्रॅक्ट होते. ओके, कस्टमर सुद्धा काय झाले पाहिजे, इझिली अट्रॅक्ट झाले पाहिजे. सो पॅकेजिंग इज अन आर्ट. पॅकेजिंग काय आहे, एक आर्ट आहे ऑफ डिवाइसिंग न्यू अँड बेटर पॅकेजिंग फॉर द ब्रँड. अँड पॅकेजिंग प्ले सेव्हरल रोल. जसं आपण म्हणतो, कस्टमरना अट्रॅक्ट करणं, कस्टमरना रिटेन करणं, कस्टमरना रिकॉल करून देणं आपलं प्रोडक्ट इज द कॉल्ड पॅकेजिंग. आता मला सांगा बरं, तुमचं आवडतं एखादं पॅकेजिंग प्रोडक्ट की त्याच्या पॅकेजिंग मुळे आपण जास्त अट्रॅक्ट होतो. किंडर जॉय सोड, किंडर जॉय सोड. कुठून येतात डेअरी सोडून आपले नेहमीची ठरलेले एक्झाम्पल आहे डेअरी मिल्क आणि किंडर. त्याच्या व्यतिरिक्त असे कोणते प्रोडक्ट आहेत का त्या पॅकेजिंग तुम्हाला आवडतं, पॅकेजिंग मुळे सुद्धा. परफ्यूम. ओके, देन म्हणजे आता मला एक तो बिस्किट एक आठवतंय, पण एक्झॅक्टली ते बिस्किट आठवत नाही, तिचं पॅकेजिंग आठवतंय. एक पर्पल कलर आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन असणार एक कवर आहे.
त्याच्यामध्ये आतमध्ये एक चॉकलेटची शेड असते आणि बिस्किट आहे. कोणतं इथे आठवते तुम्हाला? बॉर्बन. बॉर्बन बॉर्बन. बॉर्बनचं पॅकेजिंग बघितलं, छान असतं. आणि अजून ओरिओचं पॅकेजिंग बेस्ट आहे, छान आहे. तेच तेच कम्पेअर करा पार्लेजीचं पॅकेजिंग. त्याच्यानंतर याचं देन पार्लेजीची सुरुवातीला जेव्हा गुड डे मार्केटमध्ये आले तेव्हा गुड डेकडे पण इझिली अट्रॅक्ट होत होते कस्टमर, कारण गुड डेचं थोडंसं पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह होतं. लक्षात येत आहे? सो पॅकेजिंग हे रिकॉल पण करतं तुम्हाला आणि इझिली तुम्हाला एखादं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी भाग पडतं. राईट. नेक्स्ट पॉइंट आहे लेबलिंग. लास्ट पॉइंट लेबलिंग. A label, it is the part of brand that carry information about the brand and carry information or convey information about the brand. असं म्हटलं तरी चालेल. कन्वे इन्फॉर्मेशन अबाउट दी ब्रँड. आता लेबल पॅकेजिंग झालं. पॅकेजिंग वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते की फक्त छान छान कलरची पॅकेजिंग दिली जातात नाही, तर त्याच्यावरती छोट्याशा रायटिंग मध्ये डिटेल ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते अबाउट पर्टिक्युलर प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल काय काय असतं बरं त्यामध्ये? पर्टिक्युलर प्रोडक्टचं नाव आधी असणार आहे, त्याच्यानंतर कंटेन त्याच्यामध्ये कोणती ती किती छोट्या हँडरायटिंग मध्ये, हँडरायटिंग प्रिंटिंग मध्ये असतात. राईट. त्याचबरोबर असणार आहे डेट ऑफ मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. आणि परत एक डॉट वाला असतो व्हेज नॉन व्हेज वाला. राईट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लेबलिंगच्या अंडर आहेत. इट इज अ पार्ट ऑफ लेबलिंग. सो लेबलिंग प्रोव्हाइड right information to the customer. So how to use, how to or contain हे ऍड केला तरी चालेल. बेसिकली त्यामध्ये काय आहे? फीचर्स, कंपोजिशन, प्राइस, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, एक्सेल. क्वेश्चन क्लिअर झाला का बघा? काय काय बघितलं आपण? ब्रँड इज द प्रोसेस विच indicate name of the product, then name, symbol, logo, etc. The purpose of brand is to create good image in the mind of customer or create a different image in the mind of customer as compared to other competitors. Okay, competitors च्या कंपेअर मध्ये एक डिफरंट इमेज क्रिएट करण्याचं काम ब्रँडिंग हे करत असते. देन त्याच्यानंतर कंपोनंट्स मध्ये आपण पहिला पार्ट बघितला ब्रँड नेम. ब्रँड नेम मध्ये काय येणार आहे? लेटर अँड नंबर. ओके. देन फॉर एक्झाम्पल मेन्शन करू शकता तिथे तुम्ही मॅकडोनाल्डचा एड. ओके, लाईक अ लेटर. देन त्याच्यानंतर बघितलं आपण लोगो. लोगो मध्ये काय येईल? लोगो मीन्स सिम्बॉल. ओके, सो सिम्बॉलचे एक्झाम्पल देऊ शकताय ऍपल. ओके. त्याच्यानंतर बघितलं थर्ड पॉइंट कॅरेक्टर. कॅरेक्टर लाईक अ मुलगा. कॅरेक्टर क्रिएट अ डिफरंट आयडेंटिटी. अगेन प्रत्येक ठिकाणी मेन्शन केला तर चालेल. क्रिएट डिफरंट आयडेंटिटी ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. देन स्लोगन इज लाईक अ शॉर्ट अँड कॅची फ्रेज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवडणारे सगळे स्लोगन तिथे तुम्ही ऍड करू शकता. नेक्स्ट jingle. Jingle like a musical written message. Then packaging. Primary purpose of packaging is protection to the product and second attracting to the product. Then labeling means provide written information about product. Written information about product such as such a feature, then price, then content, date of manufacture and expiry date. That's it. Okay. कंटिन्यू करायचे की नेक्स्ट लेक्चर? नेक्स्ट लेक्चर अजून 10 मिनिट आहे.